ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी अहिल्यानगर की, जहां एक ही मंच पर 27 कविता संग्रहों का भव्य विमोचन हुआ। साथ ही बात होगी अकोला की, जहां बहुजन नगर में गंदगी और बदहाल नालियों की समस्या से नागरिकों की सांसें बदबूदार हुई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। एक ही मंच पर 27 कविता संग्रहों का भव्य विमोचन हुआ, जिसमें शैक्षणिक, पर्यावरणीय, सामाजिक और आध्यात्मिक विषयों को समाहित किया गया। ये संग्रह 27 विभिन्न क्षेत्रों में कार्यरत महिलाओं द्वारा रचित है, जिनका उद्देश्य समाज में बेहतर पठन संस्कृति का निर्माण करना और नई पीढ़ी के लिए प्रेरणा देना है। इस अवसर पर एक विशेष कविता संग्रह का भी विमोचन किया गया, जो इस साहित्यिक पहल को महिला सशक्तिकरण और रचनात्मकता का अनूठा उदाहरण बनाता है। नमस्कार, मी सौ माधुरी मगर काकडे दौंड। लहानपणापासूनच साहित्य क्षेत्राची आवड होती। कथा, कविता, कादंबरी, हायकू, तांका, गझल, नाटिका अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये सातत्याने लिखाण करत गेले। घरातील सर्वांनीच प्रोत्साहन दिले। सृष्टिकाव्य हा पर्यावरणावर आधारित कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, ज्याला काही पुरस्कार मिळाले। सृष्टिमित्र हा राज्य शासनाचा तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळाले। नवीन पिढ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, साहित्य क्षेत्राची आवड निर्माण व्हावी म्हणून मधुसिंधू आणि मधुदीप या दोन नवीन काव्य प्रकारांची निर्मिती केली। 250 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या व्हॉट्सअप समूहामध्ये कार्यशाळा घेतली। वाढती आवड पाहून 53 व्हॉट्सअप समूहांमध्ये मी आणि माझ्या काही साहित्यिक मैत्रिणींनी या दोन्ही काव्य प्रकारांच्या कार्यशाळा घेतल्या। उदंड प्रतिसाद मिळाला। व्हॉट्सअप समूहामध्ये 15,000 पेक्षा जास्त कविता आलेल्या पाहून पुस्तक रूपामध्ये काव्यसंग्रह असावा असा विचार पुढे आला आणि त्यातूनच मधुसिंधू प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची निर्मिती झाली। प्रकाशन झाले, याला खूप पुरस्कार मिळाले। त्यानंतर फ्लिपबुक, ई बुक, रेडिओ FM या माध्यमातूनही मधुसिंधूला सतत प्रसिद्धी मिळत गेली। विविध साहित्य संमेलनांमध्ये सादरीकरण झाले। अंमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मधुसिंधू काव्याची निवड झाली। श्रीगोंदा अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता अमर घोटके की रिपोर्ट। बहुजन नगर में गंदगी और बदहाल नालियों की समस्याओं से नागरिकों की सांसें बदबूदार हो गई हैं, लेकिन प्रशासन अब तक मौन है। सड़कों पर कचरे के ढेर, बजबजाती नालियां और मच्छरों का आतंक लोगों के जीवन को प्रभावित कर रहा है, जिससे बीमारी का खतरा बढ़ गया है। नागरिकों का आरोप है कि नगरपालिका केवल टैक्स वसूलने में लगी है और सफाई की ओर ध्यान नहीं देती। स्थानीय लोग प्रशासन से तुरंत सफाई व्यवस्था दुरुस्त करने की मांग कर रहे हैं और चेतावनी दे रहे हैं कि यदि समस्या समाधान नहीं हुआ तो वे सड़क पर आंदोलन करेंगे। सवाल अब यह है कि क्या प्रशासन समय रहते इस गंभीर समस्या पर ध्यान देगा। अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण वाहुरवाग की रिपोर्ट। नांदेड़ जिलाधिकारी और कंधार के तहसीलदार को किसानों को तुरंत मदद उपलब्ध कराने का निवेदन सौंपा गया है। वहीं एक आत्महत्याग्रस्त किसान के परिवार को प्रेम और समर्थन देते हुए पिता की मृत्यु के बाद अनाथ हुए 4 बच्चों की पढ़ाई का खर्च खुद उठाने की जिम्मेदारी ली गई है। स्थानीय एक जिम्मेदार किसान जो गरीबों की पीड़ा को समझता है, अपने कार्यों से जनता का विश्वास जीत रहा है और इस मुश्किल समय में किसानों के खेतों में समर्पित होकर उनकी मदद कर रहा है। कापसे साहेब पुण्यावर राहताय, तिथं व्यवसाय करताय, व्यवस्थित चांगल्यापैकी आय तुमची आहे, आय म्हणजे इन्कम, पण तरी काळ्या मातीशी इमान राखून मातृभूमी, कर्मभूमी, जन्मभूमीची जाण ठेवून 8 दिवसात 2 चक्रा तुम्ही पुणे टू मतदारसंघात करताय। काय भूमिका आहे? पाऊस पाणी झालाय, खूप पाण्याचं प्रमाण वाढले, शेतकऱ्याचं जनजीवन विस्कळीत झाले। आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी भेटलात, लोहा तहसीलदारांना भेटलात, कंधारमध्ये तहसीलदारांना भेटलात, काय मागण्या होत्या, काय निवेदन दिले आपण शासनाला? आम्ही सर्वप्रथम तुमचे आभार। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की लोहा कंधारमध्ये बऱ्याच ठिकाणी तळे फुटलेत, लिंबोटी धरणाचं अचानकरित्या पाणी सोडलं, त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गुरं जनावरे असतील, घरं असतील, शेती असतील, मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे।
आणि असं नुकसान झालेलं असताना की तात्काळ शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही मदत करावी. शासनाच्या दरबारी त्याचा पाठपुरावा योग्य रीतीने आम्ही करताल आणि करणार. आणि जिल्हाधिकारी झाल्याच्यानंतर आम्ही लोहा तहसीलला तेच निवेदन दिलेलं आहे. लोहा तहसील झाल्यानंतर आम्ही कंधारला पण दिलेलं आहे निवेदन की लवकरात लवकर याला काहीतरी तुम्ही शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी तुमच्या थ्रू, असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आझाद ग्रुप आज तरी सामाजिक संघटना म्हणून शोषितांचे, पीडितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे, वृद्धांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम करते. आणि आझाद ग्रुपची महाराष्ट्रभर सगळ्या मीडियानं नोंद घेतलेली आहे. तसं तुमच्या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये सुद्धा मीडिया तुमच्या सोबत आहे. तर मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आज युवकांना काय सांगाल? युवकांना मी हेच सांगेल की आता आपला शेतीचा प्रश्न सुरू होता, तुम्ही युवकाचा मांडला ना अचानक, तर युवकांना हेच सांगेल की पहिलं तर मुळात तुम्ही निर्व्यसनी राहा, व्यसन कुठलंही करू नका. आणि तुम्ही 20 वर्षाचे झालात, 25 वर्षाचे झालात तरी म्हणजे आईवडील माझ्यासाठी काय करताल ह्या चौकटीतून बाहेर पडा. तुम्ही स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या ताकदीनं जर तुम्ही कर्म जर करत राहिलात आणि नीतिमत्ता तुम्ही चांगली ठेवलात तर तुम्हाला कुठलीही गोष्ट काहीही कमी पडणार नाही. युवकांना मी एवढाच तुमच्या माध्यमातून संदेश देतो. शासनाला, प्रशासनाला आज आपण निवेदनं दिलेत. आपल्यासोबत एवढी मोठी कार्यकर्त्याची तरुणापासून ते वृद्धापर्यंतची फौज आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी आपली भेट झालेली आहे. जर या निवेदनाची दखल जर जिल्हा प्रशासनाला नाही घेतली, तालुका प्रशासनाला जर नाही घेतली तर पुढील आझाद ग्रुपच्या वतीनं या शेतकऱ्याच्या हितासाठी, जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी, अतिवृष्टी बाधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी पुढची रणनीती काय असेल? मुळात मी नेता नाही आहे आणि स्वतःला मी नेता समजत नाही. आणि सर हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत, ना मला नेता बनायचं नाही, ना मला कोणाला कार्यकर्ते बनवायचे नाही. हे माझे आधारस्तंभ आहेत. माझे वडील आहेत, वडिलांच्या मित्र आहेत, किंवा मी ज्यांच्याकडे बघून काहीतरी शिकलो आहे हे असे लोक आहेत. त्याच्यामुळं हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत, हे माझे सर्व आधारस्तंभ आहेत. मी त्यांच्याकडे बघून काहीतरी हे जीवन जगायचं शिकलेलो आहे. आणि त्यांच्या सहकार्यांनी की जे बी काही आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत इथून पुढं असतील किंवा ह्याच्या मागं पण प्रत्येक गोष्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करून कुठल्याही आमिषाला कोणाला मी बळी पडू न देता आम्ही जे बी काही शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळेल ते सर्वोत्तरी आमचा प्रयत्न असेल की ते त्यांना मिळायला पाहिजे. मीडियासह पूर्ण लोकांना माहिती झालेली आहे भीमाशंकर कापसे हे एक मदतीचा हात देणारा नेता आहे, युवा नेता आहे, कार्यकर्ता आहे. मग त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल, कुणाचं छत्र हरवलेला एखादा कुटुंब असेल, मुलगा असेल, त्यांना आपण आतापर्यंत आर्थिक मदत कुठलाच गाजावाजा न करता मीडियामध्ये ते न आणता आपण केलेलं आहे. हे करत असताना आपल्या कुठल्या जाणीवा जाग्या होतात आणि यामधनं काय असं मनाला काय वाटते तुमच्या? सर, परमेश्वराने वाईट दिवसातून मला थोडे चांगले दिवस दिले आणि परमेश्वराने मला दिलं आहे. याच अनुषंगानं आज तुम्ही तो आत्महत्येचा प्रश्न उभा केला म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही 10 वाजताचा कलेक्टर साहेबाचा वेळ घेतला होता. तरी पण माझ्या गावामध्ये एक 3 ते 4 दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. साधारण 35 वर्ष वय होतं त्यांचं. त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि बाकी आता 4 मुलं, कोणी 2रीला आहे, कोणी 4थीला आहे, सगळ्यात मोठं 6वीला आहे. तर बऱ्याच ठिकाणी अगोदर पण असंच केलेलं आहे की कोणाला बी जाऊन आज सांत्वन करायची कोणालाच आवश्यकता नाही आहे. काय सांत्वन करून काय मिळणार आहे त्यांना? तुमच्या 4 शब्दानं काही त्यांना काही फरक पडणार नाही. तर आपण त्यांना तात्विक, मी आर्थिक पण मदत केलेली आहे. आणि त्यांच्या जे 4 मुलं आहेत मी माझ्या गावकऱ्याच्या समक्ष आज सोबत बी आहेत माझ्या, आणि त्यांच्या सोबत समक्ष मी हा शब्द दिला आहे की 10वी पर्यंतचा पूर्ण लेकरांचा, त्या 4 लेकरांचा खर्च मी शैक्षणिक मी उचललेला आहे. आणि आर्थिक मदत पण तात्काळ मी तिथल्या तिथे केली आहे. 10वी पर्यंत 4 मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि परत आर्थिक मदत पण केलेली आहे. आर्थिक मदत करून मी माझं काही त्यांच्यावर उपकार केले नाही. मी माझं कर्तव्य, समाजाचं माझं दायित्व म्हणून मी ते त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. आणि त्या माझ्या आर्थिक मदतीने त्यांचं काही भलतं काही चांगलं काही व्यवस्थित होणार नाही, पण एक पडीझडीच्या काळाला एक 4-8 दिवस त्यांना ते जे काही घराच्या बाहेर नाही निघता येत त्या काळाला त्यांना त्याची काही मदत होईल त्या भावनेतून मी ते मदत. कापसे साहेब, मानवतेची भावना, मानवतेची जाणीव आणि एक कनवळपणा जो असतो, हृदयात जी माणुसकी असती, करुणा असती, ती आपल्यामधले त्या ठिकाणी दिसते आहे. त्या भावनेतून आपण काम केलं. आज तुमच्यासोबत माळाकोळीचे तिडके असतील, रेसनगावचे कार्यकर्ते असतील, आमचे प्रसाद कोले असतील, शिवा पेटकर असतील, ही जी फळी घेऊन तुम्ही फिरताय या कंधार लोहा तालुक्यातला एक राजकारणाचा भाग झाला आहे. जे उपजीविका भागण्यासाठी बाहेर जातात, तिथं मोठे होतात आणि परत राजकारणाच्या निमित्तानं कंधार लोह्यामध्ये येतात, तर त्याला पार्सल म्हणल्या जाते. मग एकदा शिंदे साहेबाबद्दल असंच घडलं, माजी आमदाराबद्दल
एकनाथ पवारांबद्दलही अशीच चर्चा झाली. अनेक कोणी येणारे लोक. तसं तुम्हाला जर ह्या निवडणुकीच्या काळात असं पार्सल ठरवलं, पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा, जर असा तुम्हावर आरोप झाला तर ह्या आरोपाला तुम्ही ना उमेद होऊन हरणार का किंवा पाय रोवून ह्याच मतदारसंघात उभं टाकणार? मुळात मी पार्सल नाहीये. माझी जन्मभूमी काय आहे? माळाकोळी सर्कलमध्ये रिसनगाव माझं गाव आहे, लोहा तालुका आहे. मी माझ्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी तिथं गेलेलो आहे. आणि देशाचा पंतप्रधान आहे कुठला? गुजरातचा. निवडणूक लढवतोय कुठं? काशीला जाऊन. ते काशीवाल्यांनी काय पार्सल गुजरातला पाठवलं? तर देशाच्या पंतप्रधानाकडून आपण आदर्शच घ्यायचा ना. आपण तर तसं तर मी कुठं बाहेर बी जाऊन म्हणजे ह्या राज्यातून त्या राज्यात तर उडी मारलीच नाही त्याच्यासाठी. आणि पार्सल, आता मी वैयक्तिक नाव घेणं योग्य राहील की नाही मला माहीत नाही, पण एकनाथ दादांना पार्सल म्हटलं, चिखलीकर साहेबाला सगळं लोकांनी पार्सल म्हटलं. हे पार्सल पाठवण्यासाठी जी कुरिअर व्यवस्था आहे, म्हणणाऱ्यांनी, पार्सल म्हणणाऱ्या लोकांनी एवढंच विचार करावा की ह्यांच्या कुरिअरची व्यवस्था ते करू शकतात का. कारण हे पार्सल लय मोठे आहेत बरं का. मी तेवढा मोठा नाही आहे. चिखलीकर साहेबाला मी बघितलेलं आहे सोशल मीडियात बातम्या की चिखलीचं पार्सल चिखलीला पाठवा, पुण्याचं पार्सल हे पार्सल एवढे मोठे आहेत, ह्यांना माझी जायदाद विकली तरी हे पार्सल न जाण्यासारखे आहेत. तर त्याच्यासाठी पार्सल हा शब्द कोणीही संबोधू नये अशा लोकांसाठी. कारण हे पार्सल 1-1 कोटीच्या गाड्यात फिरतात. आपली पार्सल पाठवायची अवकाश आहे का साहेब? कारण ते पार्सल जर मला एखाद्या व्यक्तीनं जर पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा, मग मला बद्दल आता कोणी म्हणलं नाही, पण ज्या व्यक्तीला बोलणाऱ्याला त्याची व्यवस्था करावं लागेल ना. ते काय एसटीनं तर जाणार नाही. फॉर्च्युनर 50 लाखाची आहे, मग 50 लाखाची फॉर्च्युनर घ्यावं लागेल, त्या पार्सलमध्ये त्या माणसाला टाकून पुढं पाठवावं लागेल. मग तेवढी जर आपलं जर असेल तर त्या माणसांनी पार्सल संबोधलं तर काही हरकत नाही. पण सर्वसाधारण माणसांनी कुठल्याही, मी पण सर्वसाधारण आहे, मी त्यांच्यातलाच आहे, पण ह्या मोठ्या लोकांना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, नाव बी घेऊन सांगितलं, एकनाथ दादा असतील, चिखलीकर साहेब असतील, अजून कोणी मोठे नेते असतील, ते खूप मातब्बर नेते आहेत. यांच्या लेवलचे आपण नाहीत, त्यांच्यावर बोलण्याचे इतके मोठे नाहीत, ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. फिरत असताना, मतदारसंघात पूर्ण फिरत असताना, सगळं पाहणी करत असताना जे काही तुम्हाला दुःख, दारिद्र्य शेतकऱ्याचे आज आसू जाणवत आहे ते तुम्ही पुसण्याचं तुमच्या माध्यमातून काम केलेलं आहे. येणारा काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा काळ आहे. मतदारसंघामध्ये ज्याची त्याची मोर्चे बांधणी, चाचपणी चालू झालेली आहे, गाव बांधणीचे कार्यक्रम चालू आहेत. तर ह्या माध्यमातून आपण आज घडीला काय करताय? आज घडीला माझ्या हातात जे आहे ते मी करतोय. निवडणूक ही लोकशाहीनं, बाबासाहेबांनी दिलेला तुम्हाला अधिकार आहे, त्या अनुषंगानं मी त्या बाबासाहेबांना संविधानिक दिलेल्या अधिकाराचा मी वापर करतोय. निवडणूक म्हणलं की जय पराजय दोन्ही गोष्टी सोबतच असतात. त्याच्यामुळं जय होईल पराजय होईल ह्या गोष्टीची मला चिंता नाही आहे. प्रामाणिकपणे जे सामाजिक क्षेत्रात काम करतोय मी, थोडंसं त्याला मोठं स्वरूप द्यावं ह्या प्रामाणिक हेतू घेऊन मी लोकांसमोर जात आहे. आणि लोकांनी मला स्वीकारलं तर मी तर राजकीय त्याला सपोर्ट घेऊन त्यांची मदत करेल, आणि जर नाही स्वीकारलं तर मी माझं सामाजिक काम पुढे भविष्यात चालू ठेवेल. पक्ष काय असेल साहेब भविष्यातला? पक्ष अजून मी निवडला नाही आहे. सर्कलमध्ये पूर्ण माझ्या वडीलधारी लोकांना, जसं मी तुम्हाला सांगते, कोणी कार्यकर्ता माझा नाही आहे सोबत, ते माझे वडीलधारी, माझे आधारस्तंभ, सगळे मार्गदर्शक आहेत. मी यांच्याशी सगळ्याशी चर्चा करून जो कोणता पक्ष शेतकऱ्यांना, गोरगरीब कष्टकऱ्यांना, हा भाग काही इंडस्ट्रीयल नाही आहे. इथं सर्व 95% 90% शेतकरीच आहेत आणि 10-5% व्यापारी आहेत. तर ह्या शेतकऱ्यांना न्याय कोण देईल, गोरगरिबाला न्याय कोण देईल, कोणता पक्ष देऊ शकेल, त्या पक्षाकडून जाण्याचा माझा विचार आहे. थँक्यू. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर तेलंगे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।